हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं UPSC प्रिलिम्स 21 या सिरीजमध्ये. आजच्या प्रिलिम्स 21 बीट या सिरीजमधील पहिली जी बीट आहे ती आहे सूची स्कीम. सूची स्कीम का न्यूजमध्ये होती तर कर्नाटका गव्हर्नमेंट हॅज नॉट अलॉटेड फंड्स टू सूची स्कीम इन इट्स बजेट 2020-2021. कर्नाटका गव्हर्नमेंटने सूची स्कीमसाठी बजेट ॲलोकेशन्स केलेले नाही आहे आणि त्याच्यासाठी जे कारण दिले ते म्हणजे कोरोनामुळे जे काय आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे तर त्याच्यासाठी आम्ही त्याला फंड अलॉट करत नाही आहे, म्हणून ही स्कीम करंटमध्ये आलेली आहे. तर ही स्कीम कशाशी संदर्भात आहे तर सूची इज अ मेन्स्ट्रुअल हायजीन प्रोजेक्ट. मेन्स्ट्रुअल हायजीन प्रोजेक्ट म्हणून सूची स्कीमला ओळखलं जातो, विच इज स्टार्टेड इन 2013-14. 2013-14 ही सुरू झाली होती, पण कर्नाटका गव्हर्नमेंटच्या निर्णयामुळे याच्यावरती बरीचशी चर्चा सुरू आहे. तर हा जो प्रोजेक्ट स्टार्ट झाला किंवा ही स्कीम स्टार्ट झाली त्यावेळी ती सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम म्हणून ओळखली जात होती. सेंट्रलला स्पॉन्सर करत होतं, पण नंतर 2015-16 सेंटरने स्टेट्सना याच्यावरती टेक ओव्हर करायला सांगितलं होतं. याचं जे एम आहे इन्स्टिलिंग अवेअरनेस अबाउट मेन्स्ट्रुअल हायजीन अमंग ॲडोलसंट गर्ल्स. त्यानंतर टू इन्क्रीज ॲक्सेस टू अँड यूज ऑफ हाय क्वालिटी सॅनिटरी नॅपकिन्स टू ॲडोलसंट गर्ल्स इन रुरल एरियाज and to ensure safe disposal of sanitary napkins in an environmentally फ्रेंडली मॅनर. हे याचे मुख्य एम म्हणून ओळखले जातात. तर सूची स्कीम ही बेसिकली मेन्स्ट्रुअल हायजीन प्रोजेक्ट म्हणून ओळखली जाते, हे माहिती असायला पाहिजे. त्यानंतर 2 नंबरची जी बीट आहे ती आहे वर्ल्ड स्पेस वीक. वर्ल्ड स्पेस वीक जो आहे तो ईच इयर दरवर्षी साजरा केला जातो 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत. मग 4 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर ह्या 2 तारखा निवडण्या पाठीमागचं रिझन काय आहे तर त्याच्या पाठीमागचं रिझन आहे की 4 ऑक्टोबर जे आहे ते ओळखलं जातं लॉन्च ऑफ फर्स्ट ह्युमन मेड अर्थ सॅटेलाईट स्पुटनिक 1. स्पुटनिक 1 जो आहे रशियाचा, तर तो फर्स्ट ह्युमन मेड अर्थ सॅटेलाईट जो आहे त्याचा लॉन्च 4 ऑक्टोबरला 1957 साली झाला होता, म्हणून 4 ऑक्टोबर ही तारीख घेतली. आणि दुसरी जी याच्यातली तारीख आहे ती म्हणजे 10 ऑक्टोबर. तर ती घेण्यापाठीमागचं रिझन म्हणजे द सायनिंग ऑफ आउटर स्पेस ट्रिटी. आउटर स्पेस ट्रिटी जे आहे तर त्याच्यावरती त्याचे सायनिंग जे आहे ते 10 ऑक्टोबर 1967ला झालं होतं, म्हणून ह्या 2 तारखा निवडलेल्या आहेत. 2020ची जी वर्ल्ड स्पेस वीकची थीम आहे ती आहे सॅटेलाइट्स इम्प्रूव्ह लाईफ. म्हणजे आपल्या लाईफमध्ये टेलिकम्युनिकेशन असेल किंवा इतर माध्यमातून असेल सॅटेलाईटचा जो वापर आहे तो वाढलेला आहे, त्यामुळे सॅटेलाईट इम्प्रूव्ह लाईफ या थीमने वर्ल्ड स्पेस वीक यावर्षी 2020ला सेलिब्रेट केला गेला. UN जनरल असेंब्ली डिक्लेअर्ड दिस वीक इन 1999. 1999 साली UNच्या जनरल असेंब्लीने हा वीक डिक्लेअर केला होता, विच इज कोऑर्डिनेटेड बाय युनायटेड नेशन्स वर्ल्ड स्पेस वीक असोसिएशन, अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे WSWA जी आहे म्हणजे वर्ल्ड स्पेस वीक ऑर्गनायझेशन, तर ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. तर ती आणि युनायटेड नेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कोऑर्डिनेट केला जातो. त्याच्यानंतर 3 नंबरची जी बीट आहे ती आहे हिमल संरक्षक. आता हिमल संरक्षक काय आहे तर कम्युनिटी व्हॉलंटियर प्रोग्राम. तर कम्युनिटी व्हॉलंटियर प्रोग्राम म्हणून ओळखला जातो आणि त्याचं मुख्य एम आहे टू प्रोटेक्ट स्नो लिओपार्ड्स. स्नो लिओपार्ड्सना प्रोटेक्ट करणं हा या कम्युनिटी व्हॉलंटियर प्रोग्रामचं मुख्य एम आहे, विच इज लॉन्च्ड ऑन 23 ऑक्टोबर 2020. 23 ऑक्टोबर 2020ला याचा लॉन्च केला गेला होता. आणि 23 ऑक्टोबर हा इंटरनॅशनल स्नो लिओपार्ड डे म्हणून ओळखला जातो. आणि हा स्नो लिओपार्ड हा कंटिन्युअसली चर्चेमध्ये आहे, त्यामुळे त्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या स्कीम्स किंवा ऑर्गनायझेशन्स बघून घेणं गरजेचं आहे. आजची आपली 4थी बीट त्याच अनुषंगाने आहे, विच इज इंटरनॅशनल स्नो लिओपार्ड डे. इंटरनॅशनल स्नो लिओपार्ड डे ज्याचे बॅकग्राऊंड केम इन टू बिईंग ऑन 23 ऑक्टोबर 2013. म्हणजे 2013ला 23 ऑक्टोबर हा जो आहे तो स्नो लिओपार्ड इंटरनॅशनल डे म्हणून डिक्लेअर केला गेला. आणि विच इज ॲडॉप्टेशन ऑफ बिस्टेक डिक्लेरेशन बाय 12 कंट्रीज ऑन कन्झर्वेशन ऑफ स्नो लिओपार्ड. स्नो लिओपार्डच्या अनुषंगाने ज्या 12 कंट्रीज आहेत त्यांनी हे बिस्टेक डिक्लेरेशन जाहीर केलं होतं. त्यानंतर ग्लोबल स्नो लिओपार्ड अँड इकोसिस्टम प्रोटेक्शन प्रोग्राम हा देखील त्या दिवशी लॉन्च केला गेला होता, विच इज टू ॲड्रेस हाय माउंटेन डेव्हलपमेंट इश्यूज युझिंग कन्झर्वेशन ऑफ स्नो लिओपार्ड ॲज अ फ्लॅगशिप. आणि याचं जे एम आहे ते एम असेल की टू रेज अवेअरनेस ऑन कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन ऑफ स्नो लिओपार्ड्स. त्यानंतर 5वी जी बीट आहे ती स्नो लिओपार्ड म्हणजे काय किंवा त्याचं स्टेटस वगैरे काय आहे तर स्नो लिओपार्ड विच इज नोन ॲज टॉप प्रिडेटर, ऑल्सो नोन ॲज घोस्ट ऑफ द माउंटन्स. घोस्ट ऑफ द माउंटन्स म्हणून देखील त्याला ओळखलं जातं, विच ॲक्ट ॲज अन इंडिकेटर ऑफ हेल्थ ऑफ माउंटन इकोसिस्टम. त्यानंतर त्याचं जे हॅबिटॅट आहे म्हणजे स्नो लिओपार्ड आहे त्याचं हॅबिटॅट आहे हाय अल्टिट्यूड इन स्टीप माउंटन्स ऑफ सेंट्रल अँड साऊथर्न एशिया अँड एक्स्ट्रीमली कोल्ड क्लायमेट. एक्स्ट्रीमली कोल्ड क्लायमेट जे आहे त्याचं हॅबिटॅट म्हणून ओळखलं जातं. अँड इंडिया दे इनहॅबिट द हायर हिमालयन अँड ट्रान्स हिमालयन लँडस्केप.
त्यानंतर इंडिया जी आहे तर ती एक युनिक कंट्री म्हणून ओळखली जाते टू हॅव अ गुड प्रेझन्स ऑफ 5 बिग कॅट्स. 5 जे बिग कॅट्स म्हणून ओळखले जातात तर त्या सर्वांचा प्रेझेन्स असणारी इंडिया एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे म्हणून भारताला ओळखलं जातं, ज्याच्यामध्ये टायगर आहे, लायन आहे, स्नो लिओपार्ड्स आहेत, त्याच्यासोबतच कॉमन लिओपार्ड्स आहेत आणि क्लाउडेड लिओपार्ड्स आहे. हे 5 बिग कॅट म्हणून ओळखले जातात. त्यानंतर स्नो लिओपार्ड कॅपिटल ऑफ द वर्ल्ड हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. हेमिस, लडाखमध्ये जे हेमिस आहे त्याला स्नो लिओपार्ड कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखलं जातं. हेमिस नॅशनल पार्क देखील त्या अनुषंगाने फेमस आहे. त्यानंतर याच्यासाठी थ्रेट कोणते आहेत? अगेन थ्रेट्स आर इम्पॉर्टंट ॲज पर प्रिलिम्स पॉईंट ऑफ पर्स्पेक्टिव्ह. थ्रेट्समध्ये रिडक्शन इन प्रे पॉप्युलेशन, इलिगल पोचिंग, इलिगल ट्रेड, इन्फिल्ट्रेशन इनटू हॅबिटॅट या त्याच्या मेजर थ्रेट्स म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर IUCN स्टेटस वल्नरेबल साइट्स अपेंडिक्स 1 CMS अपेंडिक्स 1 विच इज थ्रेटन्ड विथ एक्सटिंक्शन, IWPA 1972 शेड्यूल 1 अँड प्रोजेक्ट स्नो लिओपार्ड जो आहे तो 2009 साली लॉन्च करण्यात आला होता याच्या कन्झर्वेशनच्या अनुषंगाने. आणि त्यानंतर 6 नंबरची आजची आपली बीट आहे ती आहे किसान रेल स्कीम. किसान रेल स्कीम ही बजेट 2020-21 मध्ये अनाऊन्स केली गेली होती. विल हेल्प स्पीडी ट्रान्सपोर्टेशन ऑफ फार्म प्रोड्यूस टू डिस्टंट प्लेसेस, स्ट्रेंथनिंग ॲग्रिकल्चरल इकॉनॉमी अँड डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम बाय 2022. म्हणजे फार्मर्स इन्कम 2022पर्यंत दुप्पट करणं ही जी इंडियन गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट आहे तर त्याच्या अनुषंगाने किसान रेल स्कीम ही सपोर्टिव्ह म्हणून पुढे आलेली आहे. फर्स्ट किसान रेल जी आहे ती 7 ऑगस्ट 2020ला देवलाली टू दानपूर जे आहे बिहारमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातील देवलाली टू बिहारमधील दानपूर जे आहे त्याच्यामध्ये फर्स्ट किसान रेल 7 ऑगस्ट 2020ला फ्लॅग केली गेली. आणि 100वी किसान रेल जी आहे ती सांगोला, महाराष्ट्रातील सांगोला ते वेस्ट बेंगॉलमधील शालिमारमध्ये फ्लॅग केली गेलेली आहे. विच इज ही जी किसान रेल स्कीम आहे ती बेसिकली सिमलेस नॅशनल कोल्ड सप्लाय चेनला प्रमोट करते. त्यानंतर 7 नंबरची जी बीट आहे आपली ती आहे ऑपरेशन ग्रीन. ऑपरेशन ग्रीन टॉप टू टोटल स्कीम. टॉप टू टोटल स्कीम आता ही देखील या फार्मर्सच्या किंवा ॲग्रिकल्चरशी रिलेटेडच आहे. टॉप म्हणजे काय? टॉप टू टोटल जे म्हटलं गेलं तर टॉपचे हा जो आहे तो एक शॉर्ट फॉर्म आहे टोमॅटो ओनियन पोटॅटो. टोमॅटो ओनियन पोटॅटोचा हा TOP असा एक शॉर्ट फॉर्म आहे. टॉप टू ऑल फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स असं या ऑपरेशन ग्रीनला म्हटलं गेलं आहे. विच इज अंडर मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग अँड इंडस्ट्रीज. मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग अँड इंडस्ट्रीज अंतर्गत ही स्कीम येते. याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? अंडर द स्कीम 50% ट्रान्सपोर्टेशन सबसिडी is now available for air transportation for notified fruits and vegetables from northeastern Himalayan states and to protect the growers of fruits and vegetables from making distress sale due to lockdown and reduced post harvest sales. तर जे काही प्रोड्यूस केलं जातं शेतकऱ्यांकडून तर त्याचा नाश टाळणं किंवा हार्वेस्ट झाल्यानंतर जे काही त्यांचा लॉस होतो तर त्याच्यामध्ये रिड्यूस करणं आणि फार्मर्सचा इन्कम इन्क्रीज करणं या अनुषंगाने जे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे बाय ट्रेन असेल किंवा बाय एअर असेल तर त्याच्यासाठी 50% सबसिडी देणं आणि ऑल फ्रूट्स अँड व्हेजिटेबलसाठी 50% सबसिडी देणं हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे. पण ही करंटमध्ये काय आली आहे तर रिसेंटली जे नॉर्थ ईस्ट स्टेट्स आहेत तर त्यांनी अशी मागणी केली आहे की याच्यामध्ये त्यांच्याकडे जे जास्त प्रोड्यूस होणाऱ्या गोष्टी आहेत जसं की टी लिव्ज असतील, बांबू असतील किंवा बेल पेपर असेल, या ज्या ब्लॅक पेपर असेल या ज्या गोष्टी आहेत तर त्या तिकडे जास्त प्रोड्यूस होतात आणि या ज्या प्रोड्यूस आहेत तर त्यांना या स्कीममध्ये समाविष्ट करायला पाहिजे या अनुषंगाने त्यांनी मागणी केली होती. जी मागणी रिजेक्ट केली गेली आहे. का रिजेक्ट केली गेली तर त्यांचं असं म्हणणं आहे की टी लिव्ज म्हणजे चहाची पानं असतील, बांबू असतील किंवा ब्लॅक पेपर असेल या ज्या गोष्टी आहेत किंवा टर्मरिक असेल तर हे फ्रूट्सही नाहीत आणि व्हेजिटेबल्सही नाहीत. म्हणजे ती फळंही नाहीत आणि भाज्याही नाहीत आणि स्कीम बेसिकली फळं आणि भाज्या याच्यासाठी आहे आणि याला 50% सबसिडी याच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी आहे. त्यामुळे जी काही मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीने या प्रोड्यूसना त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी नकार दिला आहे म्हणून ती बातमी रिसेंटली न्यूजमध्ये आली होती. त्यानंतर पुढची जी 8 नंबरची बीट आहे ती आहे निधी. निधी काय आहे? विच इज नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा तो एक नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस म्हणून ओळखला जातो. विच इज क्रिएटेड बाय मिनिस्ट्री ऑफ टुरिझम. मिनिस्ट्री ऑफ टुरिझमचा तो एक प्रकल्प म्हणून ओळखला जातो. आणि याचा एम काय आहे? एम आहे टू गेट क्लिअर पिक्चर ऑफ जॉग्राफिकल स्प्रेड ऑफ हॉस्पिटॅलिटी सेक्टर. हा त्याचा मुख्य उद्देश असेल. त्यानंतर निधी बघितल्यानंतर पुढची जी बीट आहे 9 नंबरची ती निधी प्रोग्रॅम. तर निधी प्रोग्राम काय आहे? विच इज नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग अँड हार्नेसिंग इनोव्हेशन्स. नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर डेव्हलपिंग अँड हार्नेसिंग इनोव्हेशन्स याला निधी प्रोग्राम असं म्हटलं जातं. विच इज अम्ब्रेला प्रोग्राम अंडर डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर नर्चरिंग आयडियाज अँड इनोव्हेशन्स नॉलेज बेस्ड अँड टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इन टू सक्सेसफुल स्टार्टअप्स. तर ते निधी आणि निधी प्रोग्राम या दोन्ही गोष्टी माहिती असायला पाहिजे. त्यानंतर 10 नंबरची बीट आहे
स्टँडर्ड इन इंडिया पोर्टल. स्टँडर्ड इन इंडिया तर हे कोणी सेटअप केलं आहे तर मिनिस्ट्री ऑफ टुरिझमने स्टँडर्ड इन इंडिया पोर्टल लॉकडाऊनमध्ये सुरू केला होता. तर त्याचं मुख्य एम आहे टू ॲक्ट ॲज अ सपोर्ट नेटवर्क फॉर फॉरेन टुरिस्ट स्टक इन वेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री. म्हणजे लॉकडाऊनमध्ये फ्लाईट कॅन्सल झाल्याने किंवा लॉकडाऊन लागल्यामुळे जे फॉरेन टुरिस्ट आहेत जे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेत तर त्यांना एक हेल्प व्हावा, म्हणजे लॉकडाऊनच्या अनुषंगाने फेक न्यूज पसरू नयेत, त्यांना योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, या अनुषंगाने एक स्टँडर्ड इन इंडिया पोर्टल सुरू केला गेला होता जो की मिनिस्ट्री ऑफ टुरिझमने सुरू केला गेला होता. त्यानंतर टू फॅसिलिटेट अँड एक्सटेंड सपोर्ट टू फॉरेन टुरिस्ट हू वेअर स्टँडर्ड इन कंट्री ऑन अकाउंट ऑफ फ्लाईट्स अँड लॉकडाऊन. म्हणजे फ्लाईट्स कॅन्सलेशन लॉकडाऊनमुळे ते अडकून पडले होते. त्यानंतर 11वी जी बीट आहे ती आहे क्लिनिकल ट्रायलशी संदर्भात. कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जसं CDSCO पाहिलं होतं, त्यानंतर DCGI पाहिलं होतं, तर त्याच अनुषंगाने क्लिनिकल ट्रायल काय आहे, म्हणजे वॅक्सिनच्या अनुषंगाने क्लिनिकल ट्रायल करंटमध्ये आहे. क्लिनिकल ट्रायल बेसिकली 4 फेजमध्ये क्लिनिकल ट्रायल घेतली जाते. तर त्याच्या अनुषंगाने क्लिनिकल ट्रायल्स आर कंडक्टेड ओनली आफ्टर रिसिव्हिंग इथिक्स कमिटी अप्रुव्हल. इथिक्स कमिटी अप्रुव्हलकडून मान्यता मिळाल्यानंतर क्लिनिकल ट्रायल घेतल्या जातात. त्यानंतर आफ्टर क्लिअरन्स, या क्लिअरन्सनंतर ऑल ट्रायल्स इन इंडिया आर रजिस्टर्ड ऑन द क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया. क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री इंडिया CTRI जे आहे तर त्याच्या अंतर्गत हे ट्रायल रजिस्टर्ड करणं गरजेचं आहे. त्यानंतर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940चा जो ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे तर तो देखील या अनुषंगाने महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर द डिक्लेरेशन ऑफ हेल्सिंकी हे या अनुषंगाने महत्त्वाचं आहे. क्लिनिकल ट्रायलच्या अनुषंगाने 1964 डिक्लेरेशन ऑफ हेल्सिंकी हे काय इम्पॉर्टंट ठरतं तर हे इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की इट कंटेन्स इथिकल प्रिव्हिलेजेस अँड गाईडलाईन्स फॉर मेडिकल रिसर्च इन्व्हॉल्विंग ह्युमन सब्जेक्ट. म्हणजे ज्या याच्यामध्ये ह्युमन सब्जेक्ट इन्व्हॉल्व आहे तर त्याच्यावरती क्लिनिकल ट्रायल घ्यायचे असतील किंवा एखादा रिसर्च करायचा असेल, मेडिकल रिसर्च करायचा असेल तर त्याच्यासाठी काही इथिकल प्रिन्सिपल्स म्हणजे नैतिक तत्त्व घालून देण्याचं आणि गाईडलाईन्स घालून देण्याचं, मार्गदर्शक तत्त्व घालून देण्याचं काम हे प्रिन्सिपल करतं. त्यामुळे हे माहिती असायला पाहिजे. इन इंडिया क्लिनिकल ट्रायल्स आर अप्रूव्ड बाय CDSCO जे आपण मगाशी पाहिलं होतं, विच इज सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. त्यानंतर 12 नंबरची बीट आहे ती आहे डेटा एक्सक्लुझिव्हिटी. म्हणजे प्रश्न थेट असा येऊ शकतो प्रिलिम्सला, डेटा एक्सक्लुझिव्हिटी इज रिसेंटली सीन इन द न्यूज. हा असा थेट प्रश्न आपल्याला पूर्वपरीक्षेला विचारला जाऊ शकतो आणि तो कशाशी संबंधित आहे, म्हणजे डेटा एक्सक्लुझिव्हिटी कशाशी संदर्भित आहे. इट इज रिलेटेड टू प्रोटेक्शन ऑफ क्लिनिकल ट्रायल डेटा रिक्वायर्ड टू बी सबमिटेड टू अ रेग्युलेटरी एजन्सी टू प्रूव्ह सेफ्टी अँड इफिकसी ऑफ अ न्यू ड्रग. म्हणजे एखाद्या नवीन ड्रग संदर्भात ज्या क्लिनिकल ट्रायल्स घेतल्या गेल्यात तर त्याचा जो डेटा आहे तर त्या डेटाला प्रोटेक्ट करण्याशी संदर्भात हा डेटा एक्सक्लुझिव्हिटी ही टर्म इम्पॉर्टंट आहे. तर ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे, माहिती असायला पाहिजे. त्यानंतर द ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 प्रोव्हाइड्स फॉर डेटा एक्सक्लुझिव्हिटी फॉर न्यू ड्रग अंडर सेक्शन 122E फॉर टोटल पिरियड ऑफ 4 years फ्रॉम द डेट ऑफ अप्रुव्हल. म्हणजे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्ट जो आहे त्याचा सेक्शन 122E हा जो सेक्शन आहे तर तो डेटा एक्सक्लुझिव्हिटीबद्दल बोलतो. तर हे माहिती असायला पाहिजे. IT ॲक्टचे सबसेक्शन्स प्रिलिम्समध्ये आपल्याला आणि मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे आयोगाने बऱ्याचदा हे विचारलेले आहेत. IT ॲक्टचे सबसेक्शन्स त्या अनुषंगाने आत्ता जो ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट करंटमध्ये आहे त्या अनुषंगाने 122E माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढची 13 नंबरची बीट आहे ते आहे सुरक्षा पोर्टल. सुरक्षा पोर्टल काय आहे तर इट इज अ नॅशनल पोर्टल टू रिड्यूस ऑर कॉम्बॅट ह्युमन इलेफंट कॉन्फ्लिक्ट. ह्युमन एलिफंट कॉन्फ्लिक्ट जो आहे त्याला रिड्यूस करण्यासाठी किंवा त्याच्यावरती काही उपाययोजना करण्यासाठी हा नॅशनल पोर्टल म्हणून ओळखला जातो. तो एक डेटाबेसही आहे. दिस पोर्टल एम्स टू कलेक्ट रिअल टाईम इन्फॉर्मेशन अँड विल मॅनेज कॉन्फ्लिक्ट्स ऑन रिअल टाईम बेसिस. त्यानंतर हा जो कोणी लॉन्च केला आहे तर तो 12 ऑगस्टला विच इज नोन ॲज वर्ल्ड इलेफंट डे तर त्या दिवशी हा लॉन्च केला गेला होता आणि इलेफंटला हेरिटेज ॲनिमल ऑफ इंडिया म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर सुरक्षा पोर्टल संदर्भातच प्लॅन बी देखील माहिती असायला पाहिजे. हा प्लॅन बी म्हणजे ट्रेनचे जे ट्रॅक्स आहेत म्हणजे रेल्वे रूळ जे आहेत ते क्रॉस करत असताना जे हत्तींचे ॲक्सिडेंट होत होते ट्रेनसोबत तर त्याला टॅकल करण्यासाठी प्लॅन बी पुढं आला होता. कीप वाईल्ड इलेफंट्स अवे फ्रॉम रेल्वे ट्रॅक्स. त्यानंतर 14 नंबरची जी बीट आहे ती आहे एशियन इलेफंट्स. म्हणजे एशियन इलेफंट्सच्या अनुषंगाने डिटेल्स आपल्याला माहिती असायला पाहिजेत. एशियन इलेफंटच्या म्हणजे 3 मुख्य सब स्पेसीज म्हणून ओळखल्या जातात. इंडियन, सुमत्रन आणि श्रीलंकन या 3 सब स्पेसीज आहेत आणि त्याच्यासाठी थ्रेड्स, अगेन थ्रेड्स इम्पॉर्टंट आहेत. थ्रेड्स आहेत पोचिंग असेल,
त्यानंतर हॅबिटॅट लॉस असेल, ह्युमन एलिफंट कॉन्फ्लिक्ट असेल आणि मिस ट्रीटमेंट इन कॅप्टिव्हिटी असेल, तर ह्या त्याच्या थ्रेट म्हणून ओळखल्या जातात. आता IUCN रेड लिस्टमध्ये स्टेटस काय आहे, तर आफ्रिकन एलिफंटचा स्टेटस आहे वल्नरेबल आणि एशियन एलिफंटचा स्टेटस आहे एंडेंजर्ड. हे क्लिअर माहिती असायला पाहिजे. आफ्रिकन एलिफंट्स वल्नरेबल आणि एशियन एलिफंट्स एंडेंजर्ड. त्यानंतर CITES स्टेटस काय आहे, तर आफ्रिकन एलिफंट्स अपेंडिक्स 2 अँड एशियन एलिफंट्स अपेंडिक्स 1. त्यानंतर प्रोजेक्ट एलिफंट हा या कन्झर्वेशनच्या अनुषंगाने 1992 साली मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेन्सने लॉन्च केला होता. त्यानंतर याचा जो सेन्सस आहे म्हणजे एलिफंट सेन्ससचा आहे तो दर 5 वर्षांनी होत असतो. सेन्सस सगळे माहिती असायला पाहिजे, जसे आपण पाठीमागच्या 21 बीट्समध्ये पाहिलेलं होतं की टायगर सेन्सस असेल, रायनो सेन्सस असेल, त्यानंतर एलिफंट सेन्सस असेल, या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर गजयात्रा ही देखील याच्याशीच अनुषंगाने एक इम्पॉर्टंट आहे, जी की एक नेशन वाईड अवेअरनेस कॅम्पेन टू सिक्युअर एलिफंट कॉरिडॉर्स या अनुषंगाने गजयात्रा ओळखली जाते. त्याच्यानंतर 15 नंबरची बीट आहे ग्रीन कॉरिडॉर. ग्रीन कॉरिडॉर काय आहे, तर ग्रीन कॉरिडॉर हा एक स्पेशल रूट आहे. म्हणजे स्पेशल रूट कशाच्या अनुषंगाने, मध्यंतरी पुणे टू चेन्नई म्हणजे पुणे टू चेन्नई एक हार्ट ट्रान्सप्लांटेशन केलं गेलं होतं, म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ज्याला आपण म्हणतो किंवा हृदय प्रत्यारोपण जे आपण म्हणतो, तर ते केलं गेलं होतं. तर अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भामध्ये ग्रीन कॉरिडॉर ही टर्म लक्षात ठेवायला पाहिजे. तर ज्यावेळी पुण्यावरून चेन्नईला ते ट्रान्सप्लांटेशन करण्यासाठी ऑर्गन नेलं जात होतं, त्यावेळी संपूर्ण जो रूट आहे तो ट्रॅफिक फ्री ठेवला गेला होता. तर तो ट्रॅफिक फ्री रूट जो आहे त्याला ग्रीन कॉरिडॉर म्हणून ओळखलं जातं. ग्रीन कॉरिडॉर इज स्पेसिफिक रोड रूट क्रिएटेड फॉर अन ॲम्ब्युलन्स दॅट अनेबल्स रिट्रीव्ड ऑर्गन मींट फॉर ट्रान्सप्लांट टू रीच डेस्टिनेटेड हॉस्पिटल. आणि याची नीड काय आहे, तर ऑर्गन्स हॅव अ शॉर्ट प्रिझर्वेशन टाईम अँड ग्रीन कॉरिडॉर्स एन्श्युअर ॲम्ब्युलन्स एस्केप ट्रॅफिक कंजंक्शन अँड रिचेस द डेस्टिनेशन इन शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम विच इज कोऑर्डिनेटेड बाय नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन. तर या अनुषंगाने ही बीट माहिती असायला पाहिजे ग्रीन कॉरिडॉर. त्यानंतर नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन म्हणजे ग्रीन कॉरिडॉरला कोऑर्डिनेट करणारी ही इन्स्टिट्यूशन आहे, ज्याला NOTTO नोटो म्हणून ओळखलं जातं. ती आपली 16 नंबरची आजची बीट आहे. तर नोटो इज नॅशनल लेवल ऑर्गनायझेशन सेटअप अंडर डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सायन्सेस हेल्थ सर्व्हिसेस. डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या अंतर्गत नोटोची स्थापना, या ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आलेली आहे, विच इज अंडर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. नोटोचे वेरियस स्टेटमध्ये वेगवेगळे सेंटर्स आहेत, म्हणजे स्टेट सेंट्रिक त्याला ऑर्गनायझेशन्स किंवा सेंटर्स म्हटलं जातं, विच आर नोन ॲज SOTTO म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांटेशन ऑर्गनायझेशन SOTTO. यांचं काम काय आहे, विच कोऑर्डिनेट्स अँड एस्टॅब्लिश अ नेटवर्क फॉर प्रोक्युरमेंट अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्गन्स टिश्यूज ॲज पर द ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अमेंडमेंट ॲक्ट 2011. 2011च्या कायद्यानुसार कोऑर्डिनेशन करणं आणि एक नेटवर्क तयार करण्याचं काम हे करत असते. NOTTO नोटो इज कोलॅबोरेशन विथ नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर NIC जे आहे, तर त्याच्या कोलॅबोरेशनमध्ये यांनी एक रजिस्ट्री ऑफ ऑर्गन्स, नॅशनल रजिस्ट्री ऑफ ऑर्गन तयार केलेली आहे. त्यासोबतच टिश्यू डोनर्सची एक रजिस्ट्री देखील यांनी NIC सोबत मिळून तयार केलेली आहे. त्यानंतर आपण ग्रीन कॉरिडॉर बघितला, नोटो बघितला आणि पुढचा 17 नंबरचा बीट आहे तो म्हणजे ग्रीन एनर्जी कॉरिडॉर. वरती होता ग्रीन कॉरिडॉर जो ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनच्या अनुषंगाने ट्रॅफिक फ्री रोड म्हणून ओळखला जातो. आणि ग्रीन एनर्जी कॉरिडॉर याचं एम आहे क्रिएट कॉमन इव्हॅक्युएशन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर रिन्युएबल एनर्जी. म्हणजे ग्रीन एनर्जी कॉरिडॉर हा रिन्युएबल एनर्जीशी संबंधित आहे, विच इज अंडर मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. आणि याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते इंट्रास्टेट ट्रान्समिशन component of project is implemented by respective states and power grid corporation of India, ज्याला PCGIL म्हटलं जातं, तर PGCIL म्हटलं जातं. तर त्यांच्या थ्रू यांचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं आणि ते फंडेड आहेत एशियन डेव्हलपमेंट बँककडून. त्यानंतर 18 नंबरची बीट आहे ती आहे लोणार लेक. लोणार लेक करंटमध्ये काय होतं, तर लोणार लेकच्या पाण्याचा कलर आहे तो रिसेंटली पिंकमध्ये कन्वर्ट झाला होता. तर त्या अनुषंगाने महाराष्ट्रातले जे बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये लोणार लेक आहे ते करंटमध्ये आहे. तर त्याचं रिझन काय आहे लोणार लेकचं वॉटर पिंक होण्याचं, तर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर अँड रायझिंग टेम्परेचर, म्हणजे पाण्याचं जे इव्हॅपोरेशन होतं, बाष्पीभवन जे होत होतं आणि तापमान जे वाढत होतं, त्याच्यामुळे त्या जे लेक आहे त्याच्या पाण्याची सॅलिनिटी आणि pH जो आहे त्याच्यामध्ये वाढ झाली होती. आणि सॅलिनिटी आणि pHमध्ये वाढ झाल्यामुळे त्याच्यामध्ये एका बॅक्टेरियाचा किंवा मायक्रोजची वाढ झाली आणि त्या मायक्रोजमुळे किंवा त्या बॅक्टेरियामुळे लोणार लेकच्या पाण्याला किंवा त्या सरोवराला पिंक कलर प्राप्त झाला होता. तर तो बॅक्टेरिया आपल्याला ॲज इट इज प्रिलिम्सला विचारला जाऊ शकतो की लोणार लेकच्या पाण्याचा कलर कशामुळे पिंक झाला होता. तर त्या बॅक्टेरियाचं नाव आहे हॅलोआर्किया म्हणून
तो बॅक्टेरिया ओळखला जातो, विच इज म्हणजे त्या ह्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर एक्स्ट्रा, इट इज अ बॅक्टेरिया कल्चर विच प्रोड्युसेस पिंक पिगमेंट अँड इज फाउंड इन वॉटर सॅच्युरेटेड विथ सॉल्ट. म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये सॉल्टचं सॅच्युरेशन जास्त आहे त्याच्यामध्ये हा हॅलो आर्किया किंवा हॅलोफिलिक आर्किया नावाचा जो मायक्रोब किंवा बॅक्टेरिया तो जास्त प्रमाणामध्ये सापडतो. त्यानंतर लोणार लेक जो आहे तर तो नोटिफाईड नॅशनल जिओ हेरिटेज मॉन्युमेंट बाय जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने नॅशनल जिओ हेरिटेज मॉन्युमेंट म्हणून त्याला डिक्लेअर केलेलं आहे. तर 19 नंबरची आपली बीट तीच आहे, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ज्याची स्थापना 1851 मध्ये झाली होती. ज्याचं प्रायमरी म्हणजे ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी त्याचं एम होतं टू फाइंड कोल डिपॉझिट्स फॉर रेल्वेज. रेल्वेसाठी कोल डिपॉझिट शोधणं हे त्याचं पहिलं किंवा प्रायमरी त्यावेळी एम होतं. आणि नंतर त्याचं एम बदललं होतं. त्यानंतर त्याचं मेन फंक्शन जे आत्ता जे आहे मेन एम किंवा फंक्शन ते आहे क्रिएशन अँड अपडेशन ऑफ नॅशनल जिओ सायंटिफिक इन्फॉर्मेशन अँड मिनरल रिसोर्सेस असेसमेंट. त्याचं हेडक्वार्टर कलकत्तामध्ये आहे आणि त्या एव्हरी स्टेटमध्ये त्याचं एक सब सेंटर किंवा स्टेट युनिट काम करतं. त्यानंतर विच इज अटॅच्ड ऑफिस ऑफ मिनिस्ट्री ऑफ माइन्स, म्हणजे GSI जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ माइन्सचं एक अटॅच्ड ऑफिस म्हणून काम करतं. त्यानंतर 20 नंबरची बीट आहे पन्ना बायोस्फिअर रिझर्व. तर पन्ना बायोस्फिअर रिझर्व का करंटमध्ये आहे? युनेस्को included Panna Biosphere Reserve in its World Network of Biosphere Reserves. वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्वमध्ये याचा PBR म्हणजे पन्ना बायोस्फिअर रिझर्वचा समावेश केलेला आहे. आणि हे मध्य प्रदेशमधलं थर्ड असं बायोस्फिअर रिझर्व आहे की ज्याचा समावेश हा वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्वमध्ये केलेला आहे. याच्यापूर्वी पंचमारी असेल किंवा अमरकंटक असेल तर याचा समावेश या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्वमध्ये केला गेला होता. त्यानंतर PBR जे आहे पन्ना बायोस्फिअर रिझर्व त्याची स्थापना 1981 मध्ये झाली होती. त्याचं लोकेशन जे आहे ते पन्ना अँड चत्तपूर डिस्ट्रिक्ट जो आहे मध्य प्रदेशमधला तर त्याच्या दरम्यान हे बायोस्फिअर रिझर्व आहे. केन रिव्हर आणि केन बेटवा रिव्हर इंटरलिंक प्रोजेक्ट जो आहे तो या बायोस्फिअर रिझर्वमध्ये सिच्युएटेड आहे. 1994 साली पन्ना नॅशनल पार्क गॉट स्टेटस ऑफ प्रोजेक्ट टायगर रिझर्व ॲज इंडियाज 22nd टायगर रिझर्व. त्यानंतर 2011 साली इट इज नोटिफाईड ॲज बायोस्फिअर रिझर्व बाय मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. आणि 2020 साली युनेस्कोने त्याला WNBR मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर 21 नंबरची बीट आहे मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम. MAB प्रोग्राम ज्याला म्हटलं जातं मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम. तर बेसिकली बायोस्फिअर रिझर्व काय आहेत तर आयडिया ऑफ बायोस्फिअर रिझर्व वॉज इनिशिएटेड बाय युनेस्को in 1974 under Man and Biosphere Program with objective of obtaining international cooperation for conservation of biospheres. आणि फर्स्ट बायोस्फिअर रिझर्व ऑफ वर्ल्ड एस्टॅब्लिश्ड इन 1979. 1989 मध्ये पहिलं बायोस्फिअर रिझर्व एस्टॅब्लिश केलं गेलं होतं. अ स्कीम कॉल्ड बायोस्फिअर रिझर्व इम्प्लिमेंटेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सिन्स 1986 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इम्प्लिमेंट करते. ज्याचा फायनान्शियल असिस्टंट आहे तो 90-10 आहे. म्हणजे नॉर्थ ईस्ट स्टेट्स असतील तर त्याच्यामध्ये 90% सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 10% स्टेट गव्हर्नमेंट आणि हिमालयन 3 हिमालयन स्टेट्स आहेत तर त्याच्यासाठीही तसं असेल. आणि 60-40% जो आहे तो अदर स्टेट्ससाठी असेल. स्टेट गव्हर्नमेंट प्रिपेअर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅन विच इज अप्रूव्ड अँड मॉनिटर्ड बाय सेंट्रल MAB कमिटी. सेंट्रल MAB कमिटी म्हणजे सेंट्रल मॅन अँड बायोस्फिअर कमिटी जी आहे तर त्यांच्या थ्रू तो अप्रूव्ह केला जातो. आणि हा MAB प्रोग्राम जो आहे तो युनेस्कोने 1971 मध्ये सुरू केला होता. Intergovernmental scientific program that aims to establish a people and environment to promote conservation of biodiversity and to help resolve man-animal conflict. याच्या अनुषंगाने तो प्रोग्राम सुरू केला गेला होता. नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व जो आहे तर तो फर्स्ट बायोस्फिअर रिझर्व फ्रॉम इंडिया आहे टू बी इन्क्लुडेड इन WNBR. 2000 साली त्याचा समावेश WNBR मध्ये केला गेला होता. या आजच्या इम्पॉर्टंट 21 बिट्स आहेत. धन्यवाद.